बरेच जण म्हणत ते डेली ब्लॉग बनवत जावा, तर आज एक प्रयत्न करतोय ब्लॉग बनवण्याचा. तर आज ईश्वरपूरला आपल्या त्या जमिनीच्या वादासंदर्भात दिवाणी न्यायालयात आज तारीख होती, म्हणून आज कोर्टात निघालेलो. मग जाताना हे आपला शिराळचा फेमस लाल किल्ला आरके डेस्टिनेशन मग छान बांधले लाल चिऱ्यामध्ये, लॉन वगैरे सगळं आहे तिथं. त्याच्यानंतर इथं आतमध्ये समर्थ वॉटर पार्क नवीन झालेला, उन्हाळ्यातील गारवा. मग त्यानंतर ईश्वरपूरला गेलो, हे वकिलांची फॅक्टरी, इथं आमचे गुरु ॲडव्होकेट संदीप गुरु यांच्या ऑफिसमध्ये बघितले तर ते नाहीत. मग कोर्टामध्ये गेलो. कसं आहे, एक नंबर, कैदी नंबर 9211. मग जरा गुरु सर काय भेटले नाहीत. मग आमचे बंधुराज किरण आणि अधिकराव यांच्यावर इथं मिक्स ज्यूस पिलो. मग कोर्टातलं काम झाल्यानंतर आमचे नेते मार्गदर्शक गणेशदादा शेवाळे यांची भेट घेतली. सर्जेरावदादा हॉलला लग्नाचा कार्यक्रम होता. उन्हानं पाक काहिली झालेली. करपून जायच्या आधी म्हटलं चेंबर दिसला. मावशीला किल्ले मच्छिंद्रगडला बघायला जायचं होतं, ऑपरेशन झाले. मग हे आपलं रामलिंग बेट बघायचं. हे बघितलं वाटत नाही तुम्हाला उतरून आंघोळ करावी नदीत. त्याच्यानंतर पुढे गेलं की नरसिंहपूरचं दत्ताचं मंदिर देवस्थान. हे झाड कशाचं आहे नेमकं? खजुराचं आहे, ताडीचं आहे का आणखी कशाचं आहे, शोचं आहे, सांगा जरा. मग असंच किल्ले मच्छिंद्रगडला गेलो. हे किल्ले मच्छिंद्रगड मच्छिंद्रनाथ, शिराळा गोरक्षनाथ आहे तसा. हा शिवाजी महाराजांचा पुतळा एक मला खूप आवडतो. मग मावशीच्या इथं आलो तर शेंगा वळ्या घातलेली ना आपल्या ओल्या उन्हाळी भुईमुग. मग काय कृष्णा ताक घेऊनच आलेलो. दिदीला आमच्या म्हणलं जरा जेवायला वाढता आणि ताक आणि मस्तपैकी जेवलो. आणि परत येताना इस्लामपूरमध्ये आईनं काम लावलेलं साड्या घेऊन यायचं. तर ही बायकाने असं इसकडून टाकलेल्या साड्या. मी आपलं 2-3 साड्या त्या साड्या घेतल्या. मग तिथं एक आरसा होता. त्या आरशात म्हणलं पोरींच्या सारखं मस्त मिरर सेल्फी घेऊया. समाप्त.